मीन राशी 30 जून नंतर सर्वात मोठा धक्का, झोप उडवणाऱ्या सत्यांचा उलगडा, 10 भागी ते ऐकून आश्चर्यचकित व्हाल. मीन राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे साधं भविष्य नाही, हा आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या, हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आज आम्ही उघड करणार आहोत ती 10 भाकिते, जी ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोपच उडेल. कारण हे भाकीत फक्त भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडतील. पण सावध राहा, हा एक इशारा दुर्लक्षित केला तर ही संधी कायमची निसटू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही, ही आहे नियतीची थेट हाक. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्या. भाकीत क्रमांक 1, विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य लवकरच उघड होणार. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी तुमचं मन हदरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, तर हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीच्या लोकांना दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना घडू शकेल. भावनिक निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्याच विजयाचं कारण ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. भाकीत क्रमांक 2, अडकलेलं नशीब अचानक फिरणार. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, पण फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलते आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल, एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. जे महिन्यात झालं नाही ते काही दिवसात घडेल. पण इथे एक इशारा आहे. हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी आहे, हे लक्षात ठेवा. घाई केली, लोभ केली तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशीब तुमच्यासाठी नवीन अध्यायाची सुरुवात घेऊन येणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता भाकीत क्रमांक 3, दुर्लक्षित टॅलेंट हे अचानकच प्रकाशात येणार. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे, त्याची किंमत तुम्ही स्वतः सुद्धा कधी कधी विसरून गेलात. तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे, कारण तुमची विचार करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी आहे. समस्या सोडवण्याची ताकद देखील वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी देखील देवाच्या कृपेने तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस मात्र दुर्लक्षित राहिलं होतं. कधी तुम्हाला घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी देखील तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. याचमुळे तुमचा आत्मविश्वास हा हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न तरी सतत स्वतःलाच तुम्ही अनेकदा विचारला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट हे वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आता ती वेळ आली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येणं अपरिहार्य ठरेल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. आणि त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक राहतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त एक यश घेऊन येणार नाही, तर आत्मसन्मानही परत येईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका, कारण खरा राजयोग हा नम्रतेत आहे, शहाणपणात आहे आणि सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली, तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनणार आहे. आणि ही संधी ओळखा, कारण अशी वेळ ही पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नाही. आता भाकीत क्रमांक 4, देवाची परीक्षा संपत आली आहे. खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर हे कुणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच तुम्हाला मिळत होते. आणि एकदम तुमच्या मनात प्रश्न आला असेल, देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, पण देव अन्याय कधीही करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्याने नोंदवून ठेवला आहे. ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्मांची. आता ही परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. अचानक अडथळे कमी होतील आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना तुम्हाला दिसेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग किंवा देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून जाऊ शकतं. कारण परीक्षा संपली असली तरी सजग राहणं तितकंच आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा, कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो तुम्हाला देण्याच्या तयारीत देखील आहे. आता भाकीत क्रमांक 5, एक निर्णय जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. लवकरच तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार नक्कीच करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य हे ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो. तुमच्याकडे पर्याय 2 असतील, एक सोपा जो भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळं असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही ध्येयाने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने देखील नेऊ शकतो. लक्षात ठेवा, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचे चित्र हे कायमचं बदलू शकतं. भाकीत क्रमांक 6, जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली, ज्या व्यक्तीने सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळेच हेतू ठेवलेले होते. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एखाद्या वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. आणि त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल. पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरलेला आहे. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावर वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालवू नका. शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. आता भाकीत क्रमांक 7, अचानकच मिळणारी मोठी संधी, पण सावध राहण्याची गरज. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षितही कधी केली नसेल. नोकरीत बदल, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग हा अचानक तुमच्यासाठी उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेचच तुम्हाला हो म्हणावंसं वाटेल. पण इथेच एक सावधगिरी आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात. तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा. आपण यावेळी लहान तपशील दुर्लक्षित केला तर मात्र मोठं नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द हे नीट तपासा. जर घाई, लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. पण जर शांत राहून, अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेईल. लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण शहाणपण मात्र तुमच्याकडूनच अपेक्षित असतं. आता भाकीत क्रमांक 8, प्रेमात धक्कादायक खुलासा, सत्य टाळता येणार नाही. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त तिच्या सोयीसाठी थांबले आहे, हे सत्य आता स्पष्टपणे तुमच्या समोर येईल. हा खुलासा सुखदही असू शकतो आणि वेदनादायकही. काहींच्या बाबतीत जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा,
जे तुटतं तेच नव्या यशाची दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, असं प्रेम जे समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला काहीही सिद्ध करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, दुःखासाठी नाही. आता भाकीत क्रमांक 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, तुमचे निर्णय ठाम होते, स्वतःवरचा विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्या वागणुकीने तो आत्मविश्वास तुमचा हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का? पण सत्य हे आहे की कमतरता ही तुमच्यात नव्हती, तर ती होती परिस्थितीत. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्याच समोर तुमचं आत्मभान हे परत येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला की नशीबही हळूहळू तुमच्या बाजूने वळतच. आता भाकीत क्रमांक 10, राजयोगाची चाहूल, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहे, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना तुम्हाला दिसणार आहे. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात आता तुम्ही उभे आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरलात तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. कारण जितकं तुम्ही वर जाता तितकी जबाबदारी वाढते. आणि जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला, तर हा राजयोग तुमचं आयुष्य हे कायमचं बदलू शकतो. लक्षात ठेवा, देव देतो पण पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. मीन राशीच्या जातकांनो, आज ऐकलेली ही भाकिते फक्त शब्द नव्हते, तर ते होते थेट नियतीची हाक. ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी हल्लं असेल. लक्षात ठेवा, जे तुटतं ते तुमच्यापासून दूर व्हायचं होतं, जे अवघड आहे ते तुमचं संरक्षण आहे, आणि जे येत आहे ते तुमचं ध्येयाचं फळ आहे. आता मागे वळू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवर ठाम आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण मीन राशीच्या जातकांनो, तुमची वेळ आता सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा, योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल उचला, कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही, तर ते फक्त एकच इशारा देतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.